वेलकम स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत सबसेट. मराठीत म्हणतात त्याला उपसंच. आता सबसेट म्हणजे काय? लेट ए and b are two sets. If every element of set B is the element of set A, then set B is called subset of set A. म्हणजेच जेव्हा एखाद्या सेटचे सर्वच्या सर्वच एलिमेंट हे दुसऱ्या सेटमध्ये असतात, जसं इथे बी या सेटचे सर्वच एलिमेंट सेट ए मध्ये आहेत, तेव्हा बी ला ए चा सबसेट आहे असे म्हणतात. आता सिंबॉलिकली राईट या म्हणजे चिन्हामध्ये कसं लिहायचं? बी हा सबसेटचं चिन्ह आहे. बी सबसेट ऑफ ए आणि वाचायचं कसं? रीड ॲज बी इज अ सबसेट ऑफ ए असं वाचायचं आहे. फॉर एक्झाम्पल एक आपण एक्झाम्पल घेतलेला आहे. लेट ए सेट घेतलेला आहे. या ए सेटचे एलिमेंट्स आहेत ए बी सी डी ई एफ जी आणि बी सेटचे एलिमेंट्स आहेत बी सी जी. हे तीन एलिमेंट आहेत. आता बघा बी हा एलिमेंट इथे आहे का? हा इथे आहे बघा. सी सुद्धा आहे. जी सुद्धा एलिमेंट हा सेट ए मध्ये आहे. याचा अर्थ बी चे सर्वच्या सर्वच एलिमेंट हे सेट ए मध्ये आहेत. एवढी एलिमेंट ऑफ सेट बी इज आल्सो एन एलिमेंट ऑफ सेट ए. देयरफॉर बी इज अ सबसेट ऑफ ए. म्हणजे बी चे सर्व एलिमेंट हे ए मध्ये असल्यामुळे बी ला ए चा सबसेट आहे असे आपण इथे म्हणतोय. वेन डायग्राम जर दाखवायचं असेल, आपण वेन डायग्राम बद्दल माहिती पाहिली तर ते आपल्याला या पद्धतीने दाखवता येईल. इथला जो मोठा सेट आहे तो सेट ए आहे. या सेट ए चे एलिमेंट आहेत ए बी सी डी ई एफ जी एवढे एलिमेंट आहेत. सेट बी बघा, बी चे तीन एलिमेंट आहेत बी सी जी. हे तीनच्या तीन एलिमेंट हे सेट ए मध्ये आहेत आणि त्यामुळे बी हा ए चा सबसेट आहे. त्यानंतर बघा युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच. जनरली युनिव्हर्सल सेट डिनोटेड बाय चिन्ह बघा यू सारखा चिन्ह आहे असा युनिव्हर्सल सेटला द्यायचं चिन्ह. आता युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? लेट ए इज अ सबसेट ऑफ यू, बी इज अ सबसेट ऑफ यू and C is the subset of U. Then U is called universal set of sets A, B and C. एक एग्जांपल घेऊ आपण. U X एलिमेंट्स आहेत. X एलिमेंट कोणते आहेत? X इज अ नॅचरल नंबर आहे and x is less or equal to 10. हा जो दिलेला सेट आहे हा रूल मेथड मध्ये लिहिलेला आहे. ए चे एलिमेंट आहेत 1 3 5 7 9. बी चे एलिमेंट आहेत 2 4 6 8. सी चे एलिमेंट आहेत 1 4 9. आता याचा प्रत्येक एलिमेंट त्यापूर्वी जो यू रूल मेथड मध्ये लिहिलेला आहे त्याचं कन्वर्सन आपण लिस्टिंग मेथड मध्ये करून टाकू. सेट यू इन लिस्टिंग मेथड ॲज फॉलोज. बघा नॅचरल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि
सेट आहे यू हा लिस्टिंग मेथड मध्ये याप्रमाणे आपण लिहिला. आता ऑब्झर्व करायचं आहे की याचे सर्वच एलिमेंट हे यू मध्ये आहेत का. 1 3 5 7 9 1 3 5 7 9 सर्वच एलिमेंट याचे यू मध्ये आहेत. therefore A is the subset of U. आता B चे एलिमेंट यू मध्ये आहेत का बघा. 2 2 4 6 8 सर्वच एलिमेंट B चे यू मध्ये आहेत. therefore B is the subset of U. C चे एलिमेंट बघा 1 आहे इथे 1 4 आणि 9 म्हणजे C चे सुद्धा संपूर्ण एलिमेंट यू मध्ये आहेत. therefore C is a subset of U. म्हणजे A B C या तिन्ही सेटचे एलिमेंट हे यू मध्ये आहेत. A B C are the subsets of set U. therefore set U is universal set of set A, set B and set C. तर अशा प्रकारे युनिव्हर्सल सेटची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. म्हणजे कोणाला युनिव्हर्सल सेट म्हणायचं. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट याला मराठीत म्हटलं जाते पूरक संच. बघा लेट U be a universal set and A be any set such that A is a subset of U. म्हणजे U हा एक युनिव्हर्सल सेट दिलेला आहे आणि A हा एक कोणताही आपण सेट असा घेतला की तो या U चा सबसेट आहे. देन सेट ऑफ all elements which are in U but not in A are called complement set of set A. बघा केअरफुली बघा. U हा एक युनिव्हर्सल सेट आहे. A हा एक आपण कोणताही सेट असा घेतला की तो U चा सबसेट आहे. मग देन सेट ऑफ ऑल एलिमेंट्स which are in U म्हणजे असे एलिमेंट्स की ते U मध्ये आहेत बट नॉट इन A are called complement set of set A and it is denoted by A dash और ये कॉम्प्लिमेंट. याला आपल्याला दाखवता येईल
त्याची जी डिफाइन याज कसं डिफाइन करता येईल, ए डॅश एक्स एलिमेंट such that x belongs to U and x not belong to A, याप्रमाणे आपल्याला डिफाइन करता येईल. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घेऊ. त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कॉम्प्लिमेंट सेट इझिली सांगता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, U 1 2 3 4 5 6 7 ये 2 4 5. आता इथे आपल्याला ये कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ये हा सांगायचा आहे. हियर ये इज द सबसेट ऑफ यू. बघा याचे तिन्ही एलिमेंट 2 4 5 2 4 5 तिन्ही एलिमेंट तिथे आहे, म्हणजे एक हा यू चा सबसेट आहे. देयरफॉर ये डॅश मीन्स ये कॉम्प्लिमेंट इक्वल टू, बघा यू चे कोणकोणते एलिमेंट हे ये मध्ये नाही ते आपल्याला तिथे लिहायचे. इथे 1 नाहीये म्हणजे 1, 2 तर इथे आला होता तो सोडायचा आहे, 3 नाही आला म्हणजे इथे 3, त्यानंतर 4 आणि 5 हे दोन्ही एलिमेंट इथे आलेले आहेत ते सुद्धा सोडायचे आहे. 6 7. तर याप्रमाणे आपल्याला कॉम्प्लिमेंट सेट हा इझिली सांगता येतो. प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट काही प्रॉपर्टीज आहेत. नंबर 1, नो एलिमेंट आर कॉमन इन ए एंड ए कॉम्प्लिमेंट. म्हणजे ए आणि ए डॅश मध्ये एकही कॉमन एलिमेंट नसतो, ही पहिली प्रॉपर्टी आहे. सेकंड नंबर, ए इज अ सबसेट ऑफ यू and A dash also subset of U. म्हणजे एखादा सेट हा कोणाचा जर सबसेट असेल, जसं इथे A हा U चा सबसेट आहे, तेव्हा नक्कीच A डॅश हा U चा सबसेट असेल. थर्ड नंबर, कॉम्प्लिमेंट of set U is empty set. म्हणजे जो युनिव्हर्सल सेट आहे त्याचा कॉम्प्लिमेंट सेट हा एम्प्टी असतो. दॅट इज U कॉम्प्लिमेंट इक्वल टू 5. Number 4, complement of empty set. Complement of empty set
is U, that is phi dash equal to U. याप्रमाणे त्याच्या प्रॉपर्टीज आहे. Now take examples from practice set 1.3. तर एक्झाम्पल नंबर जो 1 आहे बघा, याचे एलिमेंट आहेत ए बी सी डी ई, बी चे एलिमेंट आहेत सी डी ई एफ, सेट सी एलिमेंट बी डी, सेट डी आहे एलिमेंट्स आर ए आणि ई. क्वेश्चन काय विचारला आहे की देन which of the following statements are true and which are false. यापैकी कोणते स्टेटमेंट ट्रू आहेत आणि कोणते फाल्स आहेत हे आपल्याला ठरवायचं आहे. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे C इज अ सबसेट ऑफ B, म्हणजे C चे सर्वच्या सर्व एलिमेंट हे B मध्ये आहेत का. बघा इथे C चे एलिमेंट आहेत B D, हे दोन एलिमेंट आहेत, हे B मध्ये आहेत का. बघा पहा इथे C D E F असे दिलेले आहेत, परंतु B हा एलिमेंट सेट बी मध्ये नाही. देअरफॉर इट इज फॉल्स स्टेटमेंट, म्हणजे तो फॉल्स आहे. कारण इथे आपण रिझन दिलेला आहे बी हा सेट सी मध्ये आहे, परंतु बी हा सेट बी मध्ये नाही. त्यानंतरचं स्टेटमेंट सेकंड आहे ए इज अ सबसेट ऑफ बी, म्हणजे ए चे सर्वच एलिमेंट डी मध्ये आहेत का. नाही आहेत इथे. बघा येथे तर एलिमेंट 1 2 3 4 5 आहेत, हा तर दोनच एलिमेंट आहेत. याचा अर्थ हा फॉल्स स्टेटमेंट आहे, याचे सर्वच एलिमेंट डी मध्ये नाही. त्यानंतर तिसरा आहे डी इज अ सबसेट ऑफ बी, म्हणजे डी चे सर्वच एलिमेंट हे बी मध्ये आहेत का. बघा इथे ए आहे, इथे ई आहे, पण इथे ए नाही आहे ना. बी मध्ये कुठेही आहे, ए हा डी मध्ये आहे, परंतु ए हा बी मध्ये नाही आहे, म्हणून हा जो थर्ड स्टेटमेंट आहे हा फॉल्स आहे. नंबर 4 नंबर बघा, डी इज अ सबसेट ऑफ ए ई आहे इथे, ई सुद्धा इथे आहे, म्हणजे इट इज अ ट्रू स्टेटमेंट. नंबर 5 आहे बी इज अ सबसेट ऑफ ए, पण इथे सी आहे इथे, त्यानंतर डी आहे, ई आहे, पण एफ हा जो एलिमेंट आहे हा इथे नाही आहे. एफ हा बी मध्ये आहे, परंतु एफ हा ए मध्ये नाही आहे, आणि म्हणून 5व्या क्रमांकाचा जो स्टेटमेंट आहे हा फॉल्स आहे. आता 6वा क्रमांक बघा, सी इज अ सबसेट ऑफ ए, सी चे सर्वच एलिमेंट ए मध्ये आहेत का. पाहू इथे बी आहे, डी सुद्धा आहे, म्हणून हा ट्रू स्टेटमेंट आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3 यू, त्याचे सेट एलिमेंट्स आहेत 1 2 3 7 8 9 10 11 12. सेट पी दिलेला आहे 1 3 7 10. दाखवायचे आपल्याला शो द सेट्स यू पी अँड पी डॅश बाय व्हेन डायग्राम. व्हेन डायग्राम द्वारे आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे. बघा यू लिहिला आपण 1 2 3 7 8 9 10 11 12. पी सुद्धा लिहिलं 1 3 7 10. पी चे सर्वच एलिमेंट हे यू मध्ये आहेत, देअरफॉर पी इज अ सबसेट ऑफ यू. मग ऑटोमॅटिकली आपल्याला त्याचं कॉम्प्लिमेंट सेट लिहिता येईल. कॉम्प्लिमेंट ऑफ पी मीन्स पी डॅश. बघा इथे 2 नाही आलं म्हणजे 2, 8 इथे नाही आलं म्हणजे 8, इथे 9 पण नाही आलं 9, 11 आणि 12 हे दोन्ही एलिमेंट नाही, म्हणून 11 आणि 12. आता व्हेन डायग्राम हा जो आपण क्वाड्रिलॅटरल काढलेला आहे, त्या क्वाड्रिलॅटरलला आपण यू हा सेट असं नाव देऊ. त्यानंतर सेट पी,
पी मध्ये 1 3 7 10 हे दिलेलं 1 3 7 10 हा पी चे सर्वच एलिमेंट यू मध्ये आहे म्हणजे तो सबसेट आहे. पी डॅश पण तो सबसेट ऑफ यू आहे म्हणून पी डॅश चे एलिमेंट आहे हा जो उरलेला जागा आहे तो आपण पी डॅश ने दाखवलेला आहे. 2 8 9 11 आणि 12 अशा प्रकारे आपण पी यू पी आणि पी डॅश हे वेन डायग्रामच्या सहाय्याने दाखवलेला आहे. सेकंड नंबर व्हेरीफाय पी डॅश अगेन डॅश म्हणजे पी डॅश चे कॉम्प्लिमेंट हे पी येते असं दाखवायचं आहे. यू बघा 1 2 3 7 8 9 10 11 12 पी आहे 1 3 7 10 पी इज द सबसेट ऑफ यू therefore p dash 2 8 9 11 12 here p dash is the subset of u. हा जो p dash एलिमेंट आहे हा u चा सबसेट आहे. सबसेट असल्यामुळे आपल्याला या p dash चा कॉम्प्लिमेंट सेट बनवता येईल. p dash is the subset of u therefore complement of p dash. मग बघा इथे p dash मध्ये कोणकोणते एलिमेंट u चे आले नाही आहेत. 1 नाही आला आहे 3 7 आणि 10 हे चार एलिमेंट p dash मध्ये u मध्ये आहेत पण p dash मध्ये नाही. therefore परंतु हा जो आपण सेट बनवलेला आहे 1 3 7 10 हा तर p आहे आणि त्यामुळे p dash अगेन डॅश मीन्स p. आता इथलं तुम्हाला एक्झाम्पल नंबर 2 आणि 4 5 हे या जो होमवर्क आहे. एक्झाम्पल नंबर 2 4 5 4 मध्ये तर व्हेरी सिंपल आहे 1 3 2 7 देन राईट एनी 3 सबसेट ऑफ ए कोणतेही लिहिता येईल आपल्याला. एका सेट मध्ये 1 घेतलं तरी चालेल तो सबसेट राहील. एका सेट मध्ये 1 आणि 3 घेतलं तरी तो सबसेट राहील आणि थर्ड मध्ये 1 3 2 घेतलं तरी तो सबसेट राहील. तर अशा प्रकारे या दिलेल्या माहितीच्या आधारे इथलं हे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचे आहे.